नमस्कार। तर आज भारत आणि पाकिस्तान एशिया कपची मॅच दुपारी का संध्याकाळी ही मॅच होणार आहे। भरपूर जण बघणार, भरपूर गोष्टी घडल्यानंतर सुद्धा या मॅचचा आनंद घेणार। एवढंच नाही तर जेव्हा मॅच संपेल तेव्हा मस्तपैकी स्टेटस ठेवण्यात येणार, रील बनवण्यात येणार। तुम्ही जर बघितलं त्याच्या खाली लिहिणार बदला आणि बॅकग्राऊंड म्युझिक, देशभक्तीचं बॅकग्राऊंड म्युझिक दाखवण्यात येणार। त्यांना त्याच्यामध्ये भरपूर मजा येते। परंतु खरंच यामधून देशभक्ती समोर येते का, ते दिसून येते का? भारतानं पाकिस्तान सोबत मॅच खेळणं एवढं गरजेचं होतं का? जर आपण बघितलं तर बॉयकॉट करू शकलो असतो, परंतु तरी सुद्धा एशिया कप मध्ये जे की भारत आपण बघितलं की क्रिकेटमध्ये दबदबा आहे, तरी सुद्धा भारताने पाकिस्तान सोबत मॅच खेळणं खरंच गरजेचं होतं का? यापेक्षाही अत्यंत महत्त्वाचं सांगायचं झालं तर एशिया कप मधून भारत एकही रुपया कमवत नाही, तरी सुद्धा भारताने पाकिस्तान सोबत मॅच खेळणं गरजेचं होतं का? यावर नक्कीच चर्चा करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। चला सुरू करूया। पहलगाम हल्ला फक्त 144 दिवस झालेले। हा हल्ला होऊन फक्त 144 दिवस झालेले। एवढा घाणेरडा, एवढा घाण हा हल्ला होता। धर्म विचारून मारण्यात आलं। यामध्ये जर सांगायचं झालं तर कोणाचे वडील वारले, कोणाचे मुलगा वारला, कोणाचे आई वारले। धर्म विचारून तुम्ही जर हिंदू असाल तर तुम्हाला मारण्यात आलं, अक्षरशः बघण्यात आलं की तुम्ही हिंदू आहात का। एवढा घाणेरडा हा हल्ला होता। यामध्ये जर सांगायचं झालं तर 27 पर्यटक मारण्यात आले, 27 पर्यटक आणि 8 मिलिटरी जवान सुद्धा मारण्यात आले। एवढा घाणेरडा हा हल्ला होता आणि 144 दिवस झालेले। कितीतरी कुटुंब हे उद्ध्वस्त झाले आणि तरी सुद्धा ही मॅच खेळणं एवढी गरजेची होती का? खरंच याने खूप नुकसान झालं असतं का आपलं? हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनलवर या मॅचची जी आज मॅच होणार आहे त्याचा रिव्ह्यू सुद्धा येणार नाही, त्याचा लाईव्ह सुद्धा आपण करणार नाहीये। कोणी किती रन काढले, कोणी किती विकेट घेतल्या, कोणी काय काशी केली, बिलकुल नाही। निषेध आहे, या मॅचचा सरळ निषेध आहे। ठीक आहे, मान्य आहे 3-3.5 हजार सबस्क्रायबर आहे, कोणी नवीन बघत असाल त्यांना सुद्धा बिलकुल या मॅचचा निषेध आहे। छोटा चॅनल आहे परंतु सरळ निषेध आहे। चला पुढे वळूया। अजून एक माहिती जर द्यायची झाली तर यानंतर पहलगाम हल्ल्यानंतर भरपूर गोष्टी बॉयकॉट करण्यात आल्या। जसं की समजा सिंगर हे बॉयकॉट करण्यात आले, त्यांना सुद्धा एंट्री नाही देण्यात आली। त्यानंतर जर बघितलं आपण तर विविध ऍक्टर जे आहेत, चित्रपट पण बॅन करण्यात आले। त्यानंतर युट्यूबर आहेत, न्यूज चॅनल आहेत, असे भरपूर कॅटेगरी आहेत की त्यांना सरळ बॅन करण्यात आलं। भारतामध्ये बिलकुल स्थान नाही। मग क्रिकेटच का वाचवलं? क्रिकेटच का खेळायचं? असं काय गरज आहे क्रिकेटची की खेळणं अत्यंत आवश्यक आहे? बीसीसीआयनं जर पाहिलं तर बीसीसीआयचा दबदबा आहे। बीसीसीआय राजा आहे क्रिकेटचं। राष्ट्रीय खेळ आपला जर बघितला तर हॉकी आहे, परंतु हवा ही बीसीसीआयची आहे, क्रिकेटची आहे। तर खेळणं गरजेचं होतं का? आणि एशिया कप, आता यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती देऊ इच्छितो मी की एशिया कप का खेळला जातो, याच्यामधून किती पैसे कमवले जातात, भारत किती कमवतो, काय फायदा होतो ते बघा एकदा। तर एशिया कप 1984 पासून सुरू झालेलं आहे आणि आता भारत क्रिकेट क्षेत्रामध्ये किती पुढे गेलेला आहे, काय दबदबा आहे, काय हवा आहे, हे नवीन सांगण्याची गरज नाही। आता एशिया कपचं जर आपण मागचे काही वर्ष पाहिलं तर एवढा मोठा भारत देश आहे क्रिकेटमध्ये सुद्धा, तर भारत एकही रुपया, अंडरलाईन करून घ्या, भारत एकही रुपया एशिया कप मधून कमावत नाही, एकही रुपया घेत नाही। उलट हा जो पैसा जमा होतो या बाकीच्या बोर्डला डायरेक्ट देण्यात येत असतो। याच्यातून जी कमाई होती ती वाटण्यात येते ह्या बोर्डला। म्हणजे इनडायरेक्टली पाकिस्तानला मदत होती का ह्या गोष्टीची? प्रश्नचिन्ह उपस्थित होते की पाकिस्तानला इनडायरेक्टली मदतच झाली नाही। तर हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आता यामध्ये जर आपण बघितलं तर पैसा भारत घेतच नाही। भारतानं जर कधी डायरेक्ट मी खेळणार नाही, आम्ही खेळणार नाही, हे जर कधी स्टेटमेंट दिलं असतं तर नक्कीच फार नुकसान हे एशिया कपचं झालं असतं। डायरेक्ट एशिया कपच बॉयकॉट करायचा, हे झालंच पाहिजे होतं, हे गरजेचं होतं। आणि यातच ना मला एक अजून महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की आता ही मॅच होईल, आज मॅच होणार ही, यामध्ये टॉस होणार, बॅटिंग बॉलिंग होणार, तुम्ही शेक हँड करणार, हसून खेळणार, संपूर्ण गोष्टी घडणार। तर हे करत असताना, हे प्रकार करत असताना हा शहीदांचा अपमान नाही का? जे आपले पर्यटक तिथं मृत्युमुखी पडले त्यांचा अपमान नाही का? जे आपले जवान शहीद झाले त्यांचा अपमान नाही का? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा, हा अपमान नाही का? तुम्ही हा पूर्ण एशिया कपच बॉयकॉट करायला पाहिजे होतं, खेळणारच नाही असं स्टेटमेंट दिलं पाहिजे होतं। उलट यामध्ये जर आपण बघितलं तर बीसीसीआयचं स्टेटमेंट आलेलं आहे। हा खरंच अपमान नाही का? बीसीसीआयचं स्टेटमेंट काय आपण ते सुद्धा बघूया। तर बीसीसीआयचं ऑफिशियल स्टेटमेंट ते त्यांनी जाहीर केलेलं आहे की भारत पाकिस्तान सोबत बायलॅटरल जे सिरीज राहत असतात
म्हणजे डायरेक्टली 3 मॅचची सिरीज खेळा, 5 मॅचची सिरीज खेळा, ओडीआय खेळा, टेस्ट खेळा, T20 खेळा, ते कधीच खेळणार नाही. आणि आता जे मल्टीनॅशनल राहत असतात म्हणजे ICCचे इव्हेंट असतात तर ते मात्र ते खेळणार. आता यामध्ये जर आपण बघायचं झालं तर एक प्रकारे तुम्ही मागे सुद्धा तेच करत होते, याच्यामध्ये तुम्ही काही बदल केलेला नाहीये. म्हणजे आधी सुद्धा आपण पाकिस्तान सोबत डायरेक्ट कोणती सिरीज खेळलेलो नाही भरपूर वर्षापासून. त्याच्यामध्ये T20 असू द्या, टेस्ट असू द्या, ओडी असू द्या खेळलेलो नाहीये आपण. डायरेक्ट ICCचे इव्हेंट जे असतात